तर आजच्या मोर्चामध्ये आणि मोर्चाला जात असताना लक्षवेधी ठरले ते राज ठाकरेंची लोकलचा प्रवास। वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी राज ठाकरेंनी लोकलमधून प्रवास करत चर्चगेट गाठलं। मनसे आणि महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे यांनी लोकलनं प्रवास केला। दादर स्टेशनवरून 10:38 त्यांनी ट्रेन पकडत राज ठाकरे चर्चगेटला पोहोचले। पाहूया दादर ते चर्चगेट राज ठाकरेंचा प्रवास आमच्या या खास रिपोर्टमधून। मनसे आणि महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरेंनी लोकलनं प्रवास केला। दादर ते चर्चगेट असा प्रवास करत राज ठाकरेंनी सत्याच्या मोर्चासाठी हजेरी लावली होती। शिवतीर्थवरून निघाल्यानंतर राज ठाकरे थेट दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते। मुंबईतल्या वाहतूक कोंडीमुळे राज ठाकरेंनी लोकलनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता। सकाळी 10:15 वाजता राज ठाकरे त्यांचं निवासस्थान शिवतीर्थवरून दादर रेल्वे स्टेशनकडे निघाले। 10:21 राज ठाकरे मनसे नेत्यांसह दादरच्या रेल्वे स्थानकावर पोहोचले। दादर रेल्वे स्टेशनवर राज ठाकरेंना पाहण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती। यावेळी राज ठाकरेंनी स्टेशनवरील प्रवाशांना नमस्कार देखील केला। तसंच एका प्रवाशाला राज ठाकरेंनी ऑटोग्राफही दिला। एसी मध्ये राहणाऱ्या राज ठाकरेंना रेल्वे स्टेशनवर उकाड्याला सामोरं जावं लागलं। उकाड्यामुळे राज ठाकरे चांगलेच हैराण झाले। जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतर राज ठाकरेंनी दादरहून चर्चगेटकडे जाणारी 10:41 ची लोकल पकडली। राज ठाकरेंनी फर्स्ट क्लास मधून प्रवास केला। यावेळी राज ठाकरेंनी विंडो सीट पकडत लोकल प्रवासाचा आनंद घेतला। 11:11 राज ठाकरे हे चर्चगेट स्टेशनवर पोहोचले। त्यानंतर राज ठाकरे वेस्ट एंड हॉटेलवर पोहोचले। कार्यालयीन वेळेमध्ये हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न लाईन्सवर तुफान गर्दी असते। अनेकांना ट्रेनमध्ये चढायलाही मिळत नाही। त्यामुळे यावेळेस फर्स्ट क्लास डब्याची अवस्था ही सेकंड क्लासच्या डब्याप्रमाणेच असते। त्यामुळे राज ठाकरेंना लोकल पकडण्यासाठी वाट पाहावी लागली होती। बरेच वर्षांनी करतात। मध्यंतरी त्यांनी डोंबिवलीवरून याचा प्रवास केला होता। नक्की, मात्र प्रत्येक मुंबईकरांना आज उत्सुकता आहे, कारण लोकल प्रवास असेल, लोकल कर्मचारी असतील, त्यांच्यासाठी कायमच मनसेनं आवाज उठवलेला आहे। नेहमीच आमची लोक, आमच्या रेल्वे कर्मचारी सेना आहे ती नेहमीच आवाज प्रवाशांच्यासाठी उठवतात। राज साहेबांनी त्या मेट्रो स्टेशन मध्ये जाऊन किंवा मेट्रो रेल्वेने जाऊन ते कार्यकर्त्याला एक संदेश आहे की मी मेट्रोने चाललो, तुम्ही या। लोकलने चालले, हा, लोकल ठीक आहे। काल भाजपने आव्हान दिलं होतं की तुम्ही मेट्रोनी प्रवास करा, पण त्यांनी मेट्रोनी न जाता लोकलनी जाता 5 लोकल त्यांनी सोडलं आणि आता 6वी लोकल पकडली। ठीक आहे, लोकलने नेत्याने एखाद्या वेळी गेलंही पाहिजे, त्याला काय नवीन आहे। राज ठाकरेंच्या लोकल प्रवासाची चांगली चर्चा सुरू आहे। जे स्कूल ऑफ आर्ट्सला असताना राज ठाकरे लोकलनं प्रवास करायचे। आधीचा शेवटचा लोकल प्रवास राज ठाकरेंनी डोंबिवली ते दादर असा केला होता। त्यानंतर बऱ्याच वर्षांनी राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीमुळे मुंबई लोकलचा प्रवास करणं गरजेचं समजलं आणि लोकल प्रवासाचा आनंद घेतला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।